राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर ज्याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते ती महापौर पदाची आरक्षण सोडत आज अखेर मंत्रालयात पार पडली। नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत ही आरक्षण प्रक्रिया पूर्ण करण्यात आली। 15 जानेवारी रोजी झालेल्या मतदानानंतर 16 जानेवारीला निकाल जाहीर झाले होते आणि त्यानंतर महापौर पदाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली होती। या आरक्षण सोडतीमुळे अनेक महानगरपालिकांमध्ये सत्तेची गणिते स्पष्ट झाली असून कोणत्या पक्षाला महापौर पद मिळण्याची संधी आहे याचे चित्र आता अधिकच ठळक झालंय। विशेषतः मुंबईसह राज्यातील मोठ्या शहरांमध्ये राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे। या सोडतीनुसार अनुसूचित जातींसाठी 3 महानगरपालिकांमध्ये महापौर पद राखीव ठेवण्यात आलं आहे, तर अनुसूचित जमातींसाठी 1 महापालिका राखीव असून ती कल्याण डोंबिवली आहे। इतर मागासवर्गीयांसाठी 8 महानगरपालिकांमध्ये आरक्षण लागू करण्यात आले असून उर्वरित 17 महानगरपालिकांमध्ये महापौर पद सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुले ठेवण्यात आले आहे। महिला आरक्षणाचा मोठा परिणाम यंदा पाहायला मिळणार असून राज्यातील एकूण 29 पैकी 15 महानगरपालिकांमध्ये महिला महापौर विराजमान होतील। 50% महिला आरक्षणाच्या नियमानुसार ही विभागणी करण्यात आलेली आहे। यामध्ये अहिल्यानगर, जळगाव, अकोला आणि चंद्रपूर या 4 शहरांमध्ये ओबीसी महिला महापौर असतील। तसेच लातूर आणि नव्याने स्थापन झालेल्या जालना महानगरपालिकेमध्ये अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी महापौर पद आरक्षित करण्यात आले आहे। या निर्णयामुळे अनेक प्रस्थापित पुरुष नेत्यांना आपल्या राजकीय योजना बदलाव्या लागणार आहेत। महापौर पदाच्या या आरक्षण सोडतीमुळे राज्यातील अनेक शहरांमध्ये सत्ता समीकरणे बदलणार असून राजकीय पक्षांना आता महिला उमेदवारांच्या शोधासाठी आणि नव्या रणनीती आखण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे। आगामी दिवसात या सोडतीनंतरची राजकीय हालचाल अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे।